आपण 29 ऑगस्टला मुंबईला जातोय. 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आपण आंतरवालीहून मुंबईकडे सकाळी 10 वाजता निघणार. आपला मार्ग असणार आहे आंतरवालीहून महाकाळा, शहागड चौक, गोरी गांधारी फाटा, डोमलगाव फाटा, साष्ट पिंपळगाव, बळेगाव, आपेगाव फाटा, हिरडपुरी, त्यानंतर आंबट टाकळी, नवगाव, तुळजापूर, वडवाळी, आपेगाव, माऊलींच, वाघाडी, पैठण मध्ये एक आगड नांदर पण आहे, उचेगाव पण आहे मध्ये. या फाट्यावरून आपण सरळ पैठणला जातोय. पैठणहून पाटेगाव, गोठण मार्गे, गोठणहून आपण तळणी, शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. तिथून आपण पुढं वडुले, मळेगाव, सामनगाव, ढोरजळगाव फाटा, तिथून पुढे मिरीमाका, त्याच्यानंतर आपण पांढरी पुलावरती जातोय, जिल्हा अहिल्यानगरच. तिथून आपण पुढं शेंडी मार्गे कुठं अहिल्यानगरच्या बायपास मार्गे आपण कल्याण फाट्यावरती जातोय, ज्याला निप्ती चौक म्हणलं जातं. त्या निप्ती चौकातून पुढं आपण आळ्या फाट्यावरून नारायणगाव आणि संध्याकाळी 27 ऑगस्टला संध्याकाळी आपण शिवनेरी गडावरती, किल्ल्यावरती त्या जुन्नरला आपण मुक्कामी जातो. 28 ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडाचं दर्शन घेऊन ती पवित्र माती कंपाळाला लावून आपण पुढं राजगुरू खेड मार्गे आपण चाकणला जातोय. चाकणहून तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर या मार्गे 28 ऑगस्टला सकाळी आपण 28 ऑगस्टला संध्याकाळी आपण आझाद मैदानला जातोय. 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून तिथं आमरण उपोषण आपलं आझाद मैदानावरती बेमुदत सुरू होते मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत. हा झाला आपला एकूण मार्ग. पहिला जो रूट होता आपला, तर तो माळशेज घाटातून कल्याणला होता, परंतु आपण तिथून जात नाहीयेत कारण ती घाट इतका अवघड आहे. आपली एक आता शिष्टमंडळ गेलं होतं, त्यांनी तो घाट बघितला. प्रचंड घाट, तो अवघड आहे, 10 फुटावरचं सुद्धा दिसतो. कुणाला त्रास व्हावा या भूमिकेतून आम्हाला जायचं नाही. हा झाला आपला फायनल मार्ग. आपण माळशेज घाटातून कल्याण मार्गे जात नाही, तर आपण चाकण मार्गे जातोय. सगळ्या बांधवांनी समजून घ्यावं. आणि तसं पाहिलं आणि कुणबी एक आहे, हा अध्यादेश, हा जार आम्हाला मंजुरी सहित अंमलबजावणी शत पाहिजे. त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं. त्यानंतर हैदराबादचं गॅझेटियर हे आम्हाला लागू केलेलं पाहिजे अंमलबजावणीसह. त्याच्यावरती अभ्यास चाललाय, ऐकून घेणार नाहीत. खोटी माहिती आम्ही ऐकून घेणार नाहीत. तुम्ही काही कारण सांगितले तरी आम्ही ते ऐकून घेणार नाही. त्याचं कारण असं आहे की 13 महिन्यापासून गॅझेटियरवरती अभ्यास सुरू, तरी तुम्हाला जर अभ्यासच करायचा आहे त्याला आमचा नाईलाज आहे. आम्ही ऐकू शकत नाहीत. त्याचं कारण पण तसंच आहे. जर आमच्या नोंदी सापडल्या तर ते आम्हाला पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो, कोणी आडवं येणार नाहीये मराठ्यांचे 3ही गॅझेट लागू का केले म्हणून. कारण आम्हाला 17 संस्थांचं पण गॅझेटियर पाहिजे लागू केलेलं अंमलबजावणी सहित, आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण पाहिजे. औंध संस्थांकडे तर हजारो वर्षाच्या नोंदी आहेत, त्याच्या सहित ह्या सगळ्यांची अंमलबजावणी आणि लागू केलेलं आम्हाला पाहिजे. त्याशिवाय आम्ही हटणार नाही. त्याचं कारण देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो, विशेष करून कुठलाही ओबीसीचा विरोध करण्याचा संबंध नाही. जर आमच्या सरकारी नोंदी आहेत तर विरोध कोणाचा होऊ शकत नाही, आणि झाला तर तुम्ही त्याचा विचार करू नये. कारण आमचा जर जमिनीचा 7/12 सापडलाय म्हणल्याच्या नंतर जमीन आम्हाला देणं तुमची जबाबदारी आहे. आमचा जर 7/12 नसेल, आमचा जर अधिकार नसेल, किंवा आमच्याकडे काही पुरावाच नसेल, तर तुम्ही आम्हाला देऊ नका. सरकारने आडमुठ्या भूमिकेत चालण्याऐवजी देवेंद्र फडणवीस साहेबांनी विषय मराठ्यांचा आधी समजून घ्यावा. काय तुम्ही नाही म्हणलात आम्ही देत, ते आम्ही ऐकून घेत नसतो. कारण आम्हाला पक्का माहित झालंय आमची जमीन आहे ती आम्ही मिळवणार आहे, आमचं घर आहे आमच्या नावावर मिळवणार आहे.
तुम्ही आम्हाला भाड्याचं घर देऊ नका, आमचं हक्काचं घर आहे ते द्या. भाड्याचं घरावाला आम्हाला कधी उचकून देईल, म्हणजे 10% आरक्षण कधीही जाऊ शकतं. आमचं हक्काचं सोडून तुम्ही ते का देता? आमची जमीन 7/12 नावाची असून ती जमीन तुम्ही आम्हाला देण्याऐवजी तुम्ही आम्हाला बटाईनी कशामुळे देता? ती बटाईदार 1-2 वर्ष ठेवून हकलून देईन आम्हाला. त्याच्यापेक्षा आमची हक्काची जमीन आहे, आमची हक्काची जमीन आहे, ती द्यायची सोडून तुम्ही आम्हाला बटाई का देता? आम्ही जमीन कसू आणि मोठे होऊ. तसाच तोच उद्देश आरक्षणाला हे उदाहरण लागू होत आहे. आमच्या हक्काच्या नोंदी आहेत 150 वर्षापूर्वीच्या. तुम्हाला 90ला 89ला आता आरक्षण मिळालं, 1989ला 90ला. आमच्या 150 वर्षाच्या नोंदी आहेत कुणबी म्हणूनच्या. कुणबी म्हणजे आता सुधारित शब्द शेती, शेतीची लाज नाही आम्हाला. आम्ही शेतकरी आहेत, आम्ही क्षत्रिय मराठी आहेत, आम्हाला काय लाज नाही. तुम्ही आधी फडणवीस साहेब समजून घ्या. सरकारी नोंदीला जर विरोध करणार असला येवले कुणी, तर हे तुम्ही ऐकू नये. या मताचे आम्ही म्हणतो का त्यांचं काढून आम्हाला द्या, आमचं हे ते द्या म्हणतोय आम्ही. आमच्या नोंदी लागू करायला 3 गॅजेटच्या हरकत नाही, हे सुद्धा तुम्ही समजून घ्या. आमची तिसरी मागणी आहे, सगळे सोयरेची अधिसूचना तुम्ही काढली, सगळे सोयरेची अधिसूचना काढली, तिची अंमलबजावणी नाही. तुम्ही आम्हाला त्यावेळेस वाशीत सांगितलं होतं. आम्ही आता 2012च्या कायद्यात दुरुस्ती केली, आम्हाला 6 महिन्याचा अंमलबजावणीसाठी वेळ द्या. हरकती मागून त्याच्यावरती त्याची छाननी करतो. आता छाननी करून आणि आम्ही दिलेला वेळ मिळून 1.5 वर्ष झालं. इतका कोणताच समाज थांबू शकत नाही, इतका संयमानं माझ्या समाजाने हे विषय घेतला. कुठलीच जात या देशात जगाच्या पाठीवर अशी जात नाही की ती 1.5 वर्ष असून थांबू शकत. एखाद्या समजा वावर आहे आणि तो लोकांचे रोजन जातोय, असून तो 10 वर्ष 20 वर्ष नाही थांबू शकत. तशी आमची परिस्थिती आहे. असून सुद्धा तरी मराठा संयमात होता, आडमुठा नाहीये, म्हणून तुम्हाला 1.5 वर्षाचा वेळ दिला. सगळे सोयरेच्या अधिसूचनेची व्याख्या सुद्धा आम्ही त्यावेळेस सांगितलेली, आजही तुम्हाला सांगतो. परंपरानुसार पिढ्याना पार लग्नाच्या सोयरीकी जुळत्या ते सोयरे, तर ते का घ्यायचे याच्या सुद्धा 3-4 पॅरेग्राफ केलेले आहेत त्यांनी. आम्ही त्यांना सांगितलं होतं, आमचे सांगितलेले शब्द घ्या, प्रत्येक गोष्ट तुम्ही टाळताय ते शब्द घ्यायला, पुन्हा पुन्हा घोळ होईल. सगळे सोयरे का घ्यायचे? ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे घ्यायचे. का? त्याची पोटजात उपजात म्हणून. याच्या अगोदर 180 जातीच्या आसपास होत्या, 10-20 मागं पुढे होतील आकडा. ज्यावेळेस 1967ला ओबीसीला आरक्षण दिलं गेलं, मुद्दाम फडणवीस साहेबांना या विशेष महत्वाच्या प्रेसमधून सांगतोय हा विषय, कारण आता आंदोलन खूप पुढे गेलंय. आता परत आता निघण्याच्या तयारीत म्हणून शेवटचं सांगतो. आणखीन तुमच्या हातात 2 दिवस आहेत म्हणून सांगतोय. आणि ही प्रेसच्या माध्यमातून, या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुम्ही ऐकावं. तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले मराठी वेठीस धरू नये, कारण तुम्ही सरकार आहे आणि सरकारने राज्य अस्थिर करू नये. ह्यो राज्याच्या प्रमुखाला अधिकार नाहीये राज्य अस्थिर करायचं, खरं असून सुद्धा. सरकार जर आडमुठ्याच्या भूमिकेत जाणार असलं तर ही देशासाठी आणि राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट. मराठ्याचा असून देत नाहीत म्हणल्याच्या नंतर आडमुठा आता मराठी नाही तर सरकार आहे. हे का सांगतोय? ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचे सगळे सोयरे म्हणजे कोण? त्याची पोटजात उपजात म्हणून घ्या. का? याच्या अगोदर ज्यावेळेस 1967ला 180 जाती होत्या, त्यावेळेस ज्या जाती होत्या ओबीसीच्या घातलेल्या, त्यांचे सगळे सोयरे तुम्ही आरक्षणात घेतलेले. ते सगळे सोयरेच आहेत आमच्या भाषात. त्याला फक्त तुम्ही कायदेशीर नाव चेंज केले. ते पण सांगतो काय चेंज केले तुम्ही त्यांच्या सगळ्या सोयऱ्याला. पहिल्यांदा 180 जाती होत्या, आता 350-400 झाल्या. हे सगळे सोयरे आत घेतले तुम्ही सोयीनुसार, फक्त त्यांचं नाव बदलिलं. त्यांना सगळ्या सोयऱ्याला नाव काय दिलं? पोटजात उपजात. सरकारी शब्द जोडला त्याच्याबरोबर, फक्त सगळे सोयरे शब्दाने वापरला त्यांनी त्यावेळेस. पोटजात उपजात म्हणले ज्याचे ओबीसीची जात आरक्षणात घेतली, उदाहरणार्थ माळी समाज, उदाहरणार्थ परत एका जातीवर नाही बोलत, एक घेतली, 5-7 जाती आहेत म्हणले, घाला सोयरे आपले सगळे त्याच्यात. सोयरे घालता येत नाहीत ना, मग का? पोटजात उपजात म्हणा ना, तत्सम जात म्हणा, टाका घालून, झाल्या 350-400 जाती. तसं ज्याची कुणबी नोंद सापडली, मराठीचे पोटजात कुणबी होत नाही का फडणवीस साहेब?
आमचे सगळे सोयरे, कारण त्या कुणबीचा आमचा व्यवसाय एकच आहे. कुणबी म्हणजे शेतकरी, त्याचा व्यवसाय शेती, आमचा व्यवसाय शेती. आरक्षण हे शेती व्यवसायावर दिलेलं आहे किंवा व्यवसायावर दिलेलं आहे. ज्याला ज्याला दिलं त्याला त्याला व्यवसायानुसार दिलेलं आहे. मी एकदा गिरीश महाजन साहेबाला, फडणवीस साहेब तुम्हाला विशेष करून सांगतो, कारण म्हणून मी महत्वाची पत्रकार परिषद बोलवली. मला एकदा सगळं काय ते बोलायचंय, मला उद्यापासून बोलायचंच नाही. चर्चा फिरच्या बंद होणार आहेत म्हणून गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं. त्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं, बाबा पश्चिम महाराष्ट्रात आमचे नाते आहेत मराठवाड्याचे नाते विदर्भात आहेत, त्यांना आरक्षण आहे विदर्भात, आम्हाला कमवून नाही. ते म्हणले त्यांचा व्यवसाय शेती. आणि म्हणलं मग आम्ही काय वाटगे आणतो का इकडं? आमच्याकडे काय समुद्र आहे का? आमचा व्यवसाय शेतीचे निकष सगळे जुळत आहेत. त्यांचे आमचे रुटीबिटी व्यवहार आहे, परंपरा आहे, धर्माची आहे, संस्कृतीची आहे, रुटीबिटी व्यवहाराची आहे, सणावारांची आहे, उत्सवाची आहे, व्यवसायाची आहे. आमचं त्यांचं सगळं साम्य आहे. तत्सम आहेत आम्ही, त्यांच्या सारखेच आहेत. तत्सम म्हणजे तसेच आहेत आम्ही. तत्समचा अर्थ त्यांनी सरकारनं त्यांच्या शब्दकोशात, केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या शब्दकोशात तो शब्द घातलाय तत्सम. त्यांनी तोच नाही पण तसा. आपण सारखे दिसत नाहीत. मग त्याचा व्यवसाय ते म्हणले बागवान, म्हणले शेती करतो, बागायती करतो. माळी बी म्हणले बागायती करतो. लगेच माळीनी म्हणजे या येवल्याचे त्या गचपाण्यानी त्यांनी लगेच सांगितलं आमचा व्यवसाय म्हणले बागायती, आम्ही शेती करतो. बागवान घाला म्हणले आमचाच भाऊ आहे. सत्य सांगायलो हा, घातले बागवान. का? व्यवसाय सारखा आहे ना. माळ्याचा व्यवसाय बागायती करणं आहे, त्याचा बागायतीचे किंवा तो कष्ट करतो, उत्पन्न काढतो, याचा अर्थ हेच आहेत आमच्या गावरान भाषेत. मग मराठी काय करते? मराठी काय करतो म्हणजे हे सत्य आहे. त्यांनी व्यवसायाच्या आधारावर लोक घातली आतापर्यंत. आमचं म्हणणं आहे आमचा व्यवसाय शेती, कुणबी आणि मराठी एक आहेत. मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे. मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे. मी आधीच्या जातीचे उदाहरण दिले, फक्त जात म्हणून नाही दिले, उदाहरण म्हणून दिले. यावलेलं पुन्हा जातीकडनी मी फक्त उदाहरणासाठी तो विषय घेतलाय, माझ्या गोरगरीब मराठा समाजाला कळावं म्हणून आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला कळावं म्हणून. त्याच्यामुळं सगळे सोयरे पोटजात उपजात म्हणून घ्या, आमचा व्यवसाय एक हे म्हणून घ्या, तत्सम हे म्हणून घ्या. ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सोयरे. लय झालं तर ज्याची कुणबी नोंद सापडली असणारा मराठा त्याचा सोयरा कशावर, हेच जर सरकारला बघायचं असेल तर शपथपत्र घ्या 100 रुपयाच्या बॉन्डवर आमच्याकडून. ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या सोयऱ्याकडून की हो बाबा हे माझा पाहुणाचे, माझा आमचा व्यवसाय सारखाच आहे, तुम्हाला जे घेते ग्रह चौकशी करा, तो सोयराच आहे का? या 2 सूट द्यायला तयार आहेत, आणखीन काय पाहिजे? पण व्याख्या सरकारनं समजून घ्या. ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे आरक्षणात घालायचे म्हणजे का आणि कशामुळं? तर त्यांचा व्यवसाय सारखा आहे म्हणून, त्यांची पोटजात उपजात हे म्हणून, त्यांचे रुटीबिटी व्यवहार आहेत, त्यांच्या चाली रूढी परंपरा धर्मानुसार किंवा तुमच्या केंद्रीय आयोगाच्या मागासवर्ग आयोगाच्या निकषानुसार सगळ्या बसत्यात म्हणून. आणि जो कुणबी आणि मराठा आहे हे तत्सम आहेत, तसेच आहेत म्हणून द्या. व्याख्याचा गैरअर्थ करून पितृसत्ताकडे विनाकारण नेऊ नका. जसे त्यांचे सगळे सोयरे पोटजाती उपजाती घेतल्या म्हणून आमचेही घ्या. आपले 4थं 5वं मागणं त्यांनी सांगितलं होतं सर सकट तुमचे गुन्हे मागे घेतो, कारण हल्ला आमच्यावर झाला याच ठिकाणी. ज्या ठिकाणी माझे महंत गुरुवर्य सगळी मंडळी संत महंत बसलेत, याच ठिकाणावरती रक्ताच्या थारुळ्यात माझ्या मायमावल्या पडल्या होत्या. हीच ती जागा आहे. या जागेवरती रक्ताच्या थारुळ्यात आमच्या आई बहिणी समाजाच्या पडल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी आमच्यावरच केस झाल्या 307 सारख्या, आमच्यावर, आम्ही मार खाऊन. म्हणून त्यांनी सांगितलं होतं की ह्या सगळ्या खोट्या केसेस झालेल्या. त्यावेळेस ते मीडियात पण आलेलं आहे. आम्ही या सरसकट राज्यातल्या सगळ्या केसेस मागे घेतो, आणखीन घेतलेल्या नाहीत.
जी 6वी-7वी मागणी की मराठा आरक्षणासाठी जे आमच्या बांधवांनी बलिदान दिलेत त्यांच्या नोकऱ्या आणि आर्थिक निधी आणखीन दिलेले नाहीत, कारण आमचं कुटुंब उघड्यावर पडलेत. यांच्या भावनेशी मुख्यमंत्र्यांनी खेळायला नाही पाहिजे, कारण शेवटी बारीक बारीक लेकरं सांभाळायचे कसे. करता पुरुष घरात गेल्याच्या नंतर ज्याचे त्याचे हाल ज्याला त्याला माहित असते, हे मुख्यमंत्र्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला आज आम्ही प्रेमानं सांगतोय, तुम्ही ही प्रेमाची विनंती लक्षात घ्या. फडणवीस साहेब, पुन्हा पुन्हा आडमोठं समजू नका. तुम्ही वाकड्यात घुसता म्हणून मी बोलतो. तुम्ही जर समाजाशी सभ्य वागायला लागलात, समाजाने मागितलंय जे सत्य ते जर द्यायला लागलात, तर हे समाज डोक्यावर घेईन म्हणतोय तुम्हाला. आणि आज शब्द आहे माझा. महंतांच्या समक्ष आज इथं शेकडो महंत बसलेत की यांच्याच हातावरती, यांच्याच ज्ञानावरती, यांच्याच संस्कारावरती आमचं राज्य चालतं. हाच तो वारकरी संप्रदाय. यांच्या समक्ष शब्द देतो. आमचं कायद्यात बसणार, संविधानात बसणार तुम्ही आरक्षण द्या, आड्यात घुसू नका. असून का देत नाहीत, तर याच्यात नाराजी तुमच्याविषयी मुद्दाम जास्त पसरायला लागली. कारण तुम्ही असून देत नाहीत याचा अर्थ मराठे आडमुठे नाहीत, तर देवेंद्र फडणवीस साहेब मुद्दाम आडमुठे भूमिका घ्यायला लागलेत. त्याचं कारण जोडून सांगतो. परवा 20-21 तारखेला न बसणाऱ्या जाती 29 जाती ओबीसी आरक्षणात फडणवीस साहेबांनी घातल्या. न बसणाऱ्या. मग याला म्हणतात मराठ्याला खुन्नस देणं. तुमच्या समोर तुम्हाला अशी वागणूक दिलं, तुम्ही एखादी मागणी करणं आता या मंडप मध्ये, आणि मी तुमच्या समोर तुम्ही एक मागणी केली आणि मी खुनशीनं दुसरंच बोललोय, तुमच्या मन दुखत असते. मागणी आमची, रात्रंदिवस जीव जाळतोय समाज, करोडो समाज रस्त्यावर, आणि तुम्ही 29 जाती आरक्षणात घालता आणि मराठ्याला देत नाही. याचा अर्थ होतो हे खुन्नस मी नाही देत मराठ्याला. तुमच्या नाकावर टिचून मी 29 जाती आरक्षणात घातल्या, नाही देत मराठ्या. याचा अर्थ हे होतो. आणि मग ही भूमिका आता मान्य नाही. आजचे दिवस तुम्हाला प्रेमानं विनंती करून सांगतो, आणखीन आज उद्याचा दिवस तुमच्या हातात आहे. आम्हाला मुंबईला यायचं नाही. आम्हाला काय करायचं मुंबईला आरक्षणाची अंमलबजावणी केल्या? आम्हाला काय काय गरज काय पडली मुंबईला जायची? गरज नाही आम्हाला. तुम्ही आमचे मागण्या येतात त्या देऊन टाका. इथं बसलेला सगळा वारकरी संप्रदायाचा महंत बसलेत. मला प्रामाणिकपणानं सांगा, तुमची जर गावात एखाद्या बांधवाची जमीन 7/12 आहे, तर तुम्ही कसं काय देणार नाहीत? मग आडमुठं कोण? म्हणून आज उद्या हातात आहे. आणखीनही फडणवीस साहेबाला संधीचं सोनं करा. उलट तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे, तर मराठे तुमचे होतील. आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं? पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो, मी सरकार सुद्धा उचलून टाकू शकता. तुम्हाला वाटून काय काय नाही. मी माझ्या समाजाच्या लेकराचं रडणं बघितलंय, वेदना बघितल्यात, माझ्या जातीचे हाल मी बघितले. मी सोडित नसतो. मग मी जर एकदा 10 वाजता 27 ला अंतरवाली सोडली, तर मी मंत्र्यांचं कोणाचंच ऐकत नसतो. मग कारण मराठ्यांना सांगतो आणि महंताला विशेष करून सांगतो, तुमच्या हातावरती आमचं राज्य आहे, तुमच्या विचारावर आमचं राज्य आहे. वारकरी संप्रदायाचे आम्ही भक्त आहेत. मी आडमुठा नाहीये. मी माझ्या लेकरासाठी झुंजतोय, गरीबाच्या. आणि ते जर आडमुठापणा करत असलेत तर डोस कोणाला द्यायचा ते तुम्ही ठरवा. तुम्हाला मुद्दाम बोलवलंय. दोष कोणाला द्यायचा? मला का माझ्या समाजाला का सरकारला? मागणी आजची नाही, ते पण तुमच्या कानावरती टाकून ठेवतो. आणि फडणवीस साहेब तुम्हालाही सांगतो आणि मुंबईकरांसाठी सुद्धा सांगतो, तारीख डिक्लेअर केलेली याच पत्रकार बांधवाच्या समक्ष केलेली 4 महिन्यापूर्वी. 4 महिन्यात काय हालचाली केल्या? काहीच नाही. मग आडमुठं कोण? माझं असून माझे मराठ्यांच्या पोरं मेलेले मी कसं काय बघायचं? मी कोणता क्षेत्रीय मराठा आहे? मग लेकराच्या धडाधडी मुर्दे पडायला लागलेत, सरकार पाडायला लागलंय. मग मी कसं काय शांत बसणार? म्हणून ही 4 महिन्यापूर्वी तारीख डिक्लेअर केलेली आपण. आता ते झाले 4 महिने. याच्यातलं आतलं पुन्हा एकदा सांगतो. 2 महिन्यापूर्वी 288 आमदाराला मी फोन केले. त्याच्यात 2 उपमुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब सुद्धा. मी कधीच फडणवीस साहेबाला 2 वर्षात बोललो नाही. स्वतःहून म्हणतो, त्यांचे लोक आले असते फोन घेऊन. मी स्वतः 2 महिन्यापूर्वी फोन लावला. हे मुंबईकराला माहित पाहिजे, माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्याला माहित पाहिजे. मी स्वतः फोन केला आणि त्यांना सांगितलं, तुम्ही अंतरवाली लिहा. काडी सुद्धा पायाखाली वाजणार नाही, कुणी आईला सुद्धा म्हणणार. कारण खानदानी मराठीत आम्ही सन्मानानं बोलवलो.
अपमान करून वापस पाठवणारी जात आमची नाही. तुम्ही अंतरवाली लिहा. मला गरीब मराठ्यांचं घराणं वेदना व्यथा तुमच्याजवळ आरक्षणाच्या मांडायच्या. 2 महिन्यापूर्वी हे त्यांना सांगितलं. 26 तारखेला ऑगस्टच्या आत तुम्ही आमच्या मागणीची अंमलबजावणी करा. या विषयावर आम्हाला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायचं. पुन्हा म्हणू नका चर्चेला बसत नाहीत, बोलत नाहीत, पुन्हा गैरसमज समाजात पसरिता. म्हणून मी त्यांना त्याच वेळेस सांगितलं होतं, आम्हाला मुंबईला यायचं नाहीये. 26 तारखेपर्यंत ऑगस्टच्या सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा. आता मुंबईकरांना सांगतो आमची काय चूक. आणि 4 महिन्यापूर्वी मला माहित बी नव्हतं गणपती बाप्पा बसणार आहेत म्हणून. आणि ती हिंदू धर्माची संस्कृती आम्ही जतन करतो. आम्ही डोक्यावर घेऊन गणपतीला नाचतो इथं खेड्यापाड्यानी. वारकरी संप्रदायाची सगळ्या परंपरा आम्ही पाळतो, सगळे संस्कार पाळतो. आम्ही ती न्याय देणारी भूमी आहे मुंबईतली. गरिबांच्या लेकराला न्याय मागायला यायला लागलो, कोणाला त्रास व्हावा म्हणून नाही. बरं, आम्ही जर हे मुख्यमंत्र्यांना 2 महिन्यापूर्वी सांगितलंय आणि तारीख डिक्लेअर 4 महिन्यापूर्वी केली, जर आता देवेंद्र फडणवीस लक्षच घालत नसतील तर आडमुठं कोण हे मुंबईकरांनी त्यांनाच प्रश्न विचारा. आम्हाला नाही. मी येणार आहे. मी 29ला मुंबईत येणार आहे आणि आरक्षण पण घेणार आहे. फक्त माहीत नसणाऱ्या गोष्टी सुद्धा सगळ्या राज्याला, फडणवीस साहेबांना, पुन्हा राज्यातल्या जनतेलाही सांगतोय. अशा 8-9 मागण्या आम्ही तुमच्याकडे दिलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी तुम्ही 26च्या आत द्या. पुन्हा एकदा सांगतोय, त्यावेळेस गिरीश महाजन साहेब म्हणले होते, दुसऱ्या विषयात आलो पुन्हा, तुमची मागणी म्हणी मराठा आणि कुणबी एक हेच व्यासपीठ येते. इथंच बसलेली होती. आणि कायदा तसा पारित करता येत नाही, तसं देता येत नाही. कायदा पारित करायला आधार लागतो. पटलं मराठ्याला. पुन्हा पुन्हा मुंबईकरांना, महाराष्ट्राला सांगतो, फडणवीस साहेबाला सांगतो, पटलं आम्हाला. जर आधारच नसेल तर कायदा पारित होईल कसा, मग ते टिकन कसा. आता सांगतो, त्यांनी समिती गठीत केली, जस्टिस शिंदे साहेबाची, न्यायमूर्ती शिंदे साहेबाची समिती. त्या समितीनं 58 लाख नोंदी शोधल्या. त्याचे 3 खंड केले आणि सरकारला अहवाल दिला. सरकारनं 3ही खंड स्वीकारलेत नोंदीचे. गिरीश महाजन साहेब आणि फडणवीस साहेब, तुम्हाला आठवण करून देतो, ते तुमच्याच वतीने आले होते. त्यावेळेस तुम्ही म्हणले होते आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येत नाही. आता मराठा आणि कुणबी एक हे कायदा पारित करायला 58 लाख नोंदीचा तुम्हाला आधार. याच्यापेक्षा किती पाहिजे? मी कुठं आडमुठे दे, मला मराठी पण सांगा आणि सरकार पण सांगा. आता समिती तुमची गठीत तुम्ही केली, नोंदी तुम्ही शोधल्या, सरकार तुमचं, अहवाल तुम्ही स्वीकारलाय, आम्ही नाही. तुमचं तुम्हाला सांगतो आडमुठं कोण आहे. म्हणून मराठे पेटून उठलेत फडणवीस साहेब. त्यांच्या लक्षात आलंय मराठा आणि कुणबी एक जे काढायला आधार पाहिजे म्हणले तुम्ही. 58 लाख नोंदीचा आधार आहे. आता कसं काय देणार? बाकीच्या ज्या जाती घातल्या ओबीसीत त्यांना कोणता आधार आहे? कुठलाच नाही. तरी त्यांना दिलं. आम्हाला तर आधार आहे. आम्ही डायरेक्ट 7/12 दाखवतोय, सरकारी नोंद दाखवतोय डायरेक्ट. त्यांजवळ कुठे? त्यांजवळ नाही तरी पण दिलं. आमजवळ हाई तरी देत नाहीत. म्हणून मराठा आणि कुणबी एक हे जे काढा, आणखीन 2 दिवस तुमच्या हातात. त्याची अंमलबजावणीच पाहिजे. मी अंमलबजावणीशिवाय एकाही मागणीत मागे सरकू शकत नाही. मराठा समाजाला सांगतो, मागण्या सगळ्या सांगितल्यात, त्याच्यावरती मी ठाम आहे. मराठी पण ठाम आहे. सगळ्यांनी आजपासून आणखीन 1-2 दिवस हातात येत. आता कामधंदे सोडा. राज्यातल्या सगळ्या मराठ्यांनी कामधंदे बंद. नोकरदार वर्ग, कर्मचारी वर्गाने कामधंदे बंद करा. व्यावसायिक असतील, उद्योगपती असतील, कोण कोण असतील, जरा व्यवसाय स्टॉप ठेवा. आता किराणा दुकान, टपऱ्या काय असतील तुमचे, हॉटेल सगळं बंद ठेवा सध्या. आता मुंबईकडे जायची तयारी करा सगळेजण. असा उठाव पुन्हा होणार नाही. असा एकजुटीचा, एकतेचा इतका प्रचंड मोठा जगाच्या पाठीवर असा सोहळा पुन्हा होणे नाही. म्हणून या लढाईच्या सोहळ्यात, या विजयाच्या सोहळ्यात प्रत्यक्ष घराघरातल्या प्रत्येक मराठ्यांनी सहभागी व्हा.
वारकरी संप्रदाय सगळा असन, सगळ्या महंत मंडळीचं आम्ही वेळोवेळी कौतुक करतो की त्यांनी खूप कीर्तनाच्या माध्यमातून हा मुद्दा लावून धरला होता. जसं मीडियाने लावून धरला तसाच महंत मंडळीने लावून धरला होता. एक गोष्ट माहिती आहे आम्हाला, तुम्हाला वाटलं असताना आम्ही विसरलो, तुम्हाला लय त्रास झाला काय त्यांनी कमेंट फमेंट नाहीत का, मी मोकळा नाही झालो. आणखी तुम्हाला जिथं जिथं भोगावं लागलं तिथं तिथं सगळं तुम्हाला ती जबाबदारी आमची नीट उभा काढायची. कारण काय, लेकराच्या तोंडाला घास आला होता, मग एका शब्दासाठी दुसरीकडे आंदोलन जाऊ नये म्हणून आम्ही बोलत नव्हतो. तुम्हाला त्रास झाला आम्हाला माहिती आहे, आम्ही पण होऊन दिला हे आम्हाला माहिती. कारण तिकडे जर होतं तर आंदोलनाला दिशा वेगळी लागली असती आणि मूळ जे घ्यायचं होतं ते राहिलं असतं, म्हणून बोलू शकलो नाहीत. आता मोकळे होतो लवकरच. आणि तुम्हाला झालेल्या त्रासाची जबाबदारी भक्त म्हणून आमची, त्याचे टेन्शन घेऊ नका. ते कोण कोण होते काय होतं ते सगळं सगळ्याला माहिती, तुम्हाला शोधायची गरज सुद्धा नाही. तरी पण सगळ्यांना, सगळ्या क्षेत्रातल्या, मग तो नोकरीच्या क्षेत्रातला असन, शेतकरीचा असन, व्यावसायिक असन, तो ट्रकवर असन, कुठं एसटीवर कंडक्टर ड्रायव्हर असन, महाराज मंडळी असन, सगळ्यांनी, वारकरी संप्रदाय असन, टाळकरी, गायक, वादक सगळे एवढ्या वेळेस तुटून पडा. सगळे मुंबईकडे निघा. कोणी शेताचे कारण सांगू नका, कोणी ड्युटी सांगू नका, कोणी मास्तरांनी सांगू नका, डॉक्टर वकिलांनी सांगू नका. सगळ्यांनी तयारीनं मुंबईला चालायचं. विशेष करून आजपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, जिथं जिथं पाण्याचे टँकर असतील ते मुंबईला सोबत घ्या, आपल्या पोरांना पाणी प्यायला लागणार. जे जे डॉक्टर बांधव ही प्रेस ऐकते त्यांनाही माझी विनंती, सगळ्यांनी अँब्युलन्स आणि गोळ्या औषधाचा साठा सोबत घ्या. 1000पेक्षा जास्त अँब्युलन्स पाहिजे, 5000पेक्षा जास्त पाण्याचे टँकर पाहिजे. मी सांगितलंय 5000 टँकर घ्यायचे. आणि तिथं एक नसलं तुम्ही म्हणता 5000 टँकर म्हणला, निधी एक बी नाही. माझ्याजवळ काय कंपनी आहे का? हे सगळ्या जिल्ह्यातल्या आपल्या बांधवांनाही घडून आणावं लागणार आहे. सगळ्या डॉक्टरांना ते करावं लागणार आहे. मी याच्या बरोबर आणखीन 4 आव्हानं केलेली. मास्तर असेल, डॉक्टर असेल, वकील असेल आणि श्रीमंत राजकारणी मराठी असतील, यांनी स्वतःच्या गाड्या बाहेर काढा म्हणून सांगितलेलं आहे. यांनी स्वतःच्या गाड्या बाहेर काढा. तुम्ही ड्युटीला राहायचं तर आपण गाड्या आपण आपल्या बाहेर काढा. आम्ही सांगितलंय फक्त आता 3 दिवस साथ द्या तुम्ही आम्हाला. 27, 28, 29ला 10 वाजता सकाळी आम्ही ग्राउंडवर बसलो होता, तुम्ही वापस या म्हणून. तुम्ही थांबू नका. मराठा समाजाला खरं बोललं पाहिजे. खोटं बोलून मुंबईत आम्हाला न्यायचं नाही कोणाला. सगळ्यांनी मुंबईकडे चालायचंय. आपण आपले वाहन घेऊ. आम्हाला तिथं बसल्यावर आशीर्वाद द्या तुम्ही वापस. ही सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती करून सांगतो, आपण सगळ्या ताकदीनं याच्यात उतरल्याशिवाय पर्याय. फक्त एक वाक्य सांगतो, मला आंदोलन शांततेत पाहिजे. कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही. नसता त्याने आमच्या सोबत यायचं नाही. याला जोडून दुसरा डाव होऊ शकतो. सरकार आपल्यात एखादी टोळी घालू शकते. ते माझ्या नावाच्या घोषणा देईल, मराठा आरक्षणाचे देईल. आपल्याला असं वाटून मला लय कट्टर दिसतोय आपला, कपडे फाडायला बसलाय तो त्याची स्वतःची, ती गोंधून आणायला बसलाय. मग फोटो त्याच्या अंगावर, टी शर्ट घालीन, फोटो जे आपल्याला वाटून हे आपलं कट्टर दिसतंय. आणि नंतर बनवून देवेंद्र फडणवीस ऐकत नाही, सरकार ऐकत नाही, घाला गोटे. सरकारने पाठवलेली टोळी असू शकते, लक्षात ठेवा. तिचा नंबर लागला ती मला आमच्या 10 पेढ्यात दलिंद्रीच फिटली. हे भानावर या फक्त. त्याच्यामुळे विचार करू नका. चिखलचे खुर्चीत नाही मिळाली, मला फोनच नाही केला, माझ्याकडे बघितलंच नाही, मला जय शिवराज म्हणले नाही, मला हातवर करायला पाहिजे होता राव, हात सुद्धा वर नाही केला. मग खवटे मोडे हातवर करू कवर हातवर करतो. कशावर रुसू नका. रुसायचे दिवस नाहीत आता. समाजावर गुलाल फेकून समाज उंचीवर न्यायचे दिवस आहेत. मानपानाचे नाहीत आता. चिखल मिळाला चिखलात बस, रेंद्यात बस, पावसात बस, मुसळधार पावसात बस. मी मुसळधार पावसात बसणार आहे. तुमच्या लेकरा बाळासाठी झटतोय. तुम्ही कसलीच आशा करू नका. प्रत्येकानं स्वयंसेवक बना आणि सगळ्यांची सेवा करा. कुणी जेवायला देईल नाही देईल मला नाही वाटत समाज मुंबईतला कमी पडन म्हणून. तिथले दलित, मुस्लिम, तिथला मराठी, तिथले माथाडे कामगार, तिथले डबेवाले, तिथले कोळी, आदिवासी, तिथले जैन, मारवाडी सगळे तुटून पडले. तिथले परप्रांतीय येऊ द्या म्हणतात. इंदे बरा ते परप्रांतीय म्हणते इंदे बरा अंधो,
हा करूंगे म्हणलं कचाकच खाऊ घालेंगे म्हणले कांदा म्हणलं घालू तर घालू मग त्याला काय आम्हाला कोण येत म्हणलं कचाकच खाऊ घालेंगे म्हणलं मग आम्ही खाईंगे त्याला काय होऊन दे म्हणलं किती सगळा समाज जुटून एका बाजूला आला. कारण त्यांना वाटतं गरीबाचे लेकरं मुंबईत यायला लागले, शेतकऱ्याचे पोर आहेत, एक दिवस तांबर पाणी देऊ, एक भाकर देऊ, आपण सेवा करू, गरीबाचे लेकरं मुंबईत यायले तर. आणि आम्ही त्यांचे पाहुणे आहेत ना, पाहुण्याची सेवा मुंबईकर अपमानाने नाही करणार, वटभर देईल, पण तरी आपण तयारीने चला. पावसाचे दिवस आहेत नाही ते बाहेर आले, काही काही पावसाचं भेव वाटतं, आपल्या पावसाचं कपडे काढित, त्यामुळे आपल्या तयारीने चला. चूल पेटली की सुरू, लय झालं तर आपण आपल्या ज्या गाड्या आता ट्रक आहेत, टेम्पो येतं, पिकअप येतं, जर रावठ्या नाही मिळाल्या किंवा आपल्याला काही तिथं पावसात झोडपतो म्हणून आपण आपल्या गाड्यातच झोपायची व्यवस्था करा. आंदोलन गाडी पशी सुरू, मराठा समाजाने समजून घ्या. ग्राउंडवरच असं काही नाही, जिथं गाडी आहे तिथं झोपायचं, तिथंच उतरून खाली बस जायचं, झालं आंदोलन सुरू. पाऊस आला की लगेच गाडी, पाऊस गेला की उतरलाच खाली. आपण आपल्या तयारीनं सगळे जण चला. आपण तिथं महाराज मंडळीचे कीर्तन ठेवले, कारण माझी 22 वर्षापासूनची पद्धत आज नवीन नाही. आमच्या मराठवाड्यातल्या काही पश्चिम महाराष्ट्रातल्या भागातल्या महाराज मंडळींना माहिती, मी आंदोलन ठेवलं की पहिले कीर्तन असतं आपले. जेव्हा आम्ही 2-2, 4-4 जण बसत होतो तेव्हा सुद्धा कीर्तन ठेवतो का जाधव महाराज, खरंय की नाही? बिगर सुपारीच परत सुपारी द्यायला हाय काय कोणाला? कौतुक आहे आम्हाला वारकरी संप्रदायाचं. एकाने बी एक चारा नाही मागितला नाही आम्हाला, एकाने सुद्धा चारा. आता नुसतं फोन गेले बाबाजींना की तुम्ही तुमचं कीर्तन आहे, ते म्हणले आलोच. ते म्हणले नारळ सुद्धा नाही भेटणार, ते म्हणले आम्ही मागितलंच कवा, आम्हाला नको. पण समाजासाठी लढायची वेळ आली ना आम्हाला संप्रदायाच्या माध्यमातून तुम्हाला. आणि काय होतं त्याच्यातून लाखो करोडो पोरं बसलेले असतात. वारकरी संप्रदायाचे विचार डोक्यात रुजतात, नसतं आता वेगळेच विचार सुरू आहेत. मोबाईल सुरू केला की धांगडांग सुरू होत, तेच ऐकत आहेत. कमीत कमी लाखो तरुण पोराला, बसलेल्या करोडो समाजाला तुमच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे विचार त्यांच्या बुद्धीवर पडतात आणि परिणाम होतो. जसा मराठी एक येत नव्हती, मी इमानदारीचा मेसेज दिला, मॅनेज न होण्याचा, मराठी एक झाली, तसं वारकरी संप्रदायाचे विचार रुजू शकतात नवीन पिढीत. ते जर त्यांच्या डोक्यावर सारख्या शब्दाचे घाव घालत गेलो तर आपण तर परिवर्तन होतं. काही काही पोरं लांब आहेत जुळत आहेत, काही माणसं लांब आहेत पुन्हा जुळतात. आम्ही बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातून साधितो, आंदोलनच नाही तर वारकरी संप्रदायाचे विचार सुद्धा त्याच्यावर गेले पाहिजेत. हे सुद्धा ह्या एकजुटीच्या माध्यमातून काम करतो किंवा आंदोलनाच्या माध्यमातून काम करतो. आम्ही सुद्धा वारकरी संप्रदायाची एक मोठी बाजू घेऊन चालतोय की तुमचे विचार मांडत राहा. लोक ते विचार नाही मांडत, गाण्याच्या पार्ट्या आणतील, ते काय असते ते ऑर्केस्ट्रा का काय अशा गोष्टी आणतील. मी कीर्तनच ठेवतो 22 वर्षापासून. याच्या पाठीमागं आंदोलन पण आहे आणि याच्या पाठीमागं वारकरी संप्रदायाचा विचार सुद्धा रुजणं गरजेचं आहे, हेही काम करतो. कारण ही सोपी गोष्ट नाही, मी ते घडून आणतो. म्हणून सगळ्या महंतांचे तिथं प्रेसच्या पत्रकाराच्या माध्यमातून, बांधवांच्या माध्यमातून सांगतो की तिथं कीर्तन खूप भव्य दिव्य होणार आहे. तशी मुंबईकरांनी आता कालपासून सिस्टम बदलली, त्यांना माहित झालं की महंतांची साऊंड सिस्टम त्यांनी बदलल्यात असे आम्हाला माहिती आली की खूप मोठ्या तयारीला मुंबईकर सुद्धा लागले. मोठमोठ्या महंत मंडळीचे कीर्तन होणार आहेत हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो. तिथं शिवशाहिरांच्या पोवाडे सुद्धा होणार आहेत. शाहिरी खूप मोठमोठ्याले शाहीर बोलवलेत आपण तिथं सुद्धा. तिथं दुपारच्याला तेही कार्यक्रम होते. परत दुपारी आता गिरीबाबाजींनी आमच्या कसं नियोजन जोडलंय मला माहित नाही. दुपारच्याला तिथं संगीत भजन सुद्धा आहे. पण ते संगीत भजन मुंबईकरांना तुम्हाला सांगतो तुमच्या नशिबानं तुम्हाला ऐकायला येणार आहेत. असले डेंजर वाजणारे आणलेत आम्ही, गाणारे असे एकदा जर ते भिडले ना धुपणच काढीत लोकांचं ऐकणार. असे निबार आणले. समजा आता माझी खेड्यातली भाषा आहे, त्यांची भाषा वेगळी असते. निबार म्हणजे काय कुस्त्या नाही खेळायचे आम्हाला तिथं, पण म्हणजे त्यांची जबरदस्त स्टाईल आहे ती म्हणण्याची की जगानं ऐकली नाही कधी, भारतानं ऐकली नाही कधी. असे भयानक आहे. काय त्यांनी त्या शब्द जरी तोंडातून फेकला तरी काटाच अंगावर उभा राहतो असे गायणारे, इतके मोठमोठाले गायणारे आणले.
वादक तर असे आहेत, इकडं भजन म्हणते तिकडं ते वाजून काढितोय असे आवाज, इतके डेंजर आणले. मी मुंबईकरांसाठी सांगतो, तुम्ही नशेबान आहेत. हा खूप मोठा एक कीर्तनाचा महोत्सव सोहळा झाल्यासारखा सुद्धा होणार आहे. असा पृथ्वी तलावर झाला नसेल इतका मोठा सोहळा तिथं होणार आहे कीर्तना सुद्धा. अनुभव घ्या. मुंबईकरांनी सुद्धा ड्युट्या सोडा. 5-5, 6-6, 7-7, 8-8 दिवस काय होत नाही राजानी, तुम्हाला देव काही कमी करणार नाही. मुंबईकरांना सांगतो की अप्रतिम सोहळा कीर्तनाचा लाभ घ्या तुम्ही. ऐका तिथं येऊ. हे किती समजावून सांगतेत, कसा अन्याय अत्याचार वाटतोय, वारकरी संप्रदायाचे विचार मांडतेत, हे सगळ्यांनी मुंबईकरांनी सुद्धा ऐकलं पाहिजे. हे तुमच्यासाठी पण आहे, आमच्या सुख समाधानासाठी सुद्धा आहे. हे जनाच्या कल्याणासाठी आपण सगळे यज्ञ ठेवतो, कीर्तन ठेवतो. हे आंदोलन सुद्धा जनाच्या कल्याणासाठीचे आणि कीर्तन सुद्धा जनाच्या कल्याणासाठीचे. मोठमोठाले सगळे गायक वादक आहेत. याच्यात काय काय असे लाख लाख रुपये सुपाऱ्या काय असतं त्यांचं मानधन नाही. हात लावला बांधवांनी या आमच्या डिजाला नेऊ म्हणले. फक्त त्यांची एक आठ आहे, कुणाचा चारानं नको. समाजासाठी, या धर्मासाठी, वारकरी संप्रदायासाठी जर आम्हाला कीर्तन आणि लोकांना आरक्षण मिळतंय याच्यातच आमचा आनंद मानू. आम्ही बिना पैशाचं चारानं घेता येऊ आमच्या डिझेलाने. पण एक आठ आहे, फक्त मह कीर्तन आहे म्हणलं त्याशी पोराला म्हणा आठ येऊन. नाही ते पोरं गर्दी लई बसलेली, ते म्हणते नाही पलीकडे बस जरा. ते म्हणते मग कीर्तन आहे. मान बाबाजींना सगळ्या सांगतो तुमचं कीर्तन आहे, पोरायला सांगा फक्त. ते पटापटच वाट देणार लगेच. नाही तर त्याला काय माहित मग कोणी काय ते म्हणे पुढे जायसाठी करताय वाटतं. म्हणजे इकडे टाइम होऊन द्यायचं तरी बाबाजीला येऊन द्यायचे नाही राहत. तीही सगळ्या महाराष्ट्रातल्या पोरांना सांगतो, बाबाजींचं जे जे कीर्तन आहे, बहुतेक उद्याच्याला आपण ती प्रोग्राम महाराजांच्या कीर्तनाचा ती व्हायरल करायला लागलो. त्यानुसार पोरांनी नाव आले की ताबडतोब प्रस्ताव द्यायचा बाबाजींना सगळ्या मध्ये यायला. आणि शक्यतो बाबाजींना सगळ्यालाच विनंती, तुम्ही मुंबईतच थांबा. आलेले बाबा, आणणारे बाबा यांना आम्हाला ताण कमी होईल तुमच्या थांबल्यामुळे. तुम्ही बरोबर ती सेटिंग बशी ताण. कोणत्या टायमाला कोणचं कीर्तन आहे, नाही ते एक बाबाजी आले त्यांचे टाळकरी कीर्तनकार आणि वाजवणारे ते तुमच्यासंगत माघारी जायचे. आमचा असा वाचा होईल ते कुठून आणावं. त्यामुळे तुमचं शक्यतो सगळं साहित्य आम्हाला तिथंच राहून द्या. तुम्ही थांबा, जाऊन द्या. पाहून द्या लॉस आमच्यामुळे एवढी बार काय करता मग. आता जे होईल ते होईल. कीर्तन तुमच्या आता घेतलेल्या तारखे मला चांगला माहिती. एवढे शिष्य पाठा, जाऊन द्या. एवढं शिष्याला म्हणा घे बागून. आता काय करतो, गर्दीतून बाहेरच येता ना म्हणा. त्या गर्दीतून बाहेर येता ना, मी इथंच थांबवतो आता. ही महाराष्ट्राने सगळ्या समजून घ्या. महंत मंडळी सगळी सज्ज झाली. राजकीय मराठ्यांना विनंती माझी, सगळ्या आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषद सदस्य, उपसभापती, सभापती, महापौर, नगराध्यक्ष, सरपंच, ग्रामपंचायतचे सगळे सदस्य, भावी सदस्य, भावी आमदार, सगळे जिल्हा प्रमुख, सगळे जिल्हा अध्यक्ष, नगराध्यक्ष, तालुका प्रमुख, ज्या ज्या पदावरती राजकीय पक्षाचा मराठा बसलाय, आमदार, खासदार, मंत्री, माजी आमदार, सगळ्यांना विनंती, समाजाचं रक्षण करा. एवढं समाजावर बिकट वेळ येऊ देऊ नका. समाज जर संपला तर तुम्ही संपणार आहे, कधीच विसरू नका. राजकीय मराठ्यांना याच्याच बरोबर माझा दुसरा बी एक विनंतीपूर्वक सल्ला आहे. तुमच्या लेकरा बाळाच्या शापशिव्या खाऊ नका. ते म्हणते बाबा मम्मी पप्पा आपली सत्ता होती त्यावेळेस तुम्ही मुंबईला नाही गेले, आज माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं. सत्ता आहे म्हणून शिक्षण मोफत मिळणार नाही, किंवा आमदार, खासदार, मंत्री फुकट फी भरणार नाही, तुमच्या पोराची फी नाही भरणार, किंवा फुकट नोकरी लागणार, त्यासाठी आरक्षणच लागणार आहे. मराठा समाजानं सगळ्या राजकीय पक्षातल्या आमदार, खासदार, मंत्री, सगळ्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना माझी हात जोडून अंतरवालीतून विनंती, एवढ्या वेळेस मागं राहू नका. समाजाचं पाठीशी उभा राहा. तुम्ही सत्तेत ये म्हणून मराठ्यांच्या पोराचे डोके फोडू देऊ नका. आणि जर डोके फोडले, कुणी काठी बी डोचिली ना मराठ्याच्या पोराला मुंबईत काठी, तर राजकीय सगळ्या मराठ्यांनी एका बाजूनं. महाराष्ट्रातला पांदन रस्ता सुद्धा सुरू नाही राहायला पाहिजे. नुसतं काठी जरी डोचिली तर इतक्या ताकदीनं मराठ्याच्या पाठीशी उभा राहा. ही आमचे तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण पण आहे, हात जोडून विनंती पण आहे. समाजाचे रक्षण करायची वेळ आली, ह्या वेळेस रक्षणासाठी रस्त्यावर या. नसता समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही. ज्यावेळेस आमच्यावर संकट होतं त्यावेळेस तुम्ही सरकारच्या बाजूने होतात.
म्हणजे ते मोगलाच्या फौजी असल्यासारखं होईल. इकडं धर्माची लढाई सुरू झाली आणि काही जण मोगलाच्या फौजीतच उड्या आणत होते आणि तिकडं जेवत होते आणि आपले माणसं मरताना डोळ्यानं बघत होते. तो कोण होता? मुघलाचा. तो उभा राहून लढत होता. त्याच्या आजूबाजूला घोड्यावर बसलेला आपलाच काही फितूर गद्दार हिंदूच त्या बाजूने माहिती पुरवत होता, धर्म मिटाव म्हणून, जात मिटाव म्हणून. ह्या भूमिकेत राजकीय मराठ्यांनी राहू नये ही आमची तुम्हाला हात जोडून विनंती. आता समाजाचं रक्त सांडताना समाज संघर्ष करीत होता, समाज लेकरं मोठे व्हावं म्हणून लढत होता. त्या टायमाला तुम्ही आमच्या सोबत नव्हतात हे मराठ्यांना कधीच वाटू देऊ नका. प्रत्येक मराठ्यांना वाटलं पाहिजे, प्रत्येक राजकारणी मराठा मी माझ्या डोळ्यानं बघितला. बघा राजकीय मराठ्यांना ऐका, मुंबईतला गरीब मराठ्याचं पोरग म्हणलं पाहिजे की मग माझ्या डोळ्यानं बघितलं वा सगळ्या पक्षाचे मराठी मुंबईला होते. इतका गर्व आणि अभिमान तुमचा आम्हाला वाटला पाहिजे. एवढं काम तुम्ही करावं एवढी या निमित्तानं मी तुम्हाला विनंती करतोय. एक घर एक गाडी घ्यायची, मोटरसायकल असन, फोर व्हीलर असन, काय असन, एक घर एक गाडी 27 ऑगस्टला निघलीच पाहिजे. इतक्या तयारीने लागत. एक घर एक गाडी ज्यांनी घेतली, मग आता ती मोठी असन मोटरसायकल असन, त्याने फक्त वाटर लावायला मुंबईला यायचं, मग त्याने त्याची गाडी घेऊन माघारी यायचं. मोटरसायकल वाल्याला एक महत्वाची सूचना आहे, ते ध्यानात ठेवा. तुम्हाला गाडी दम्माने हाणायची. तिथं रेस खेळायला नाही चाललो आपण. आपल्यात दम्माने गेलं सगळ्यात मग राहिलं तरी मुंबईला जायचं, सगळ्यात पुढं असलं तरी मुंबईला जायचं, ध्यानात ठेवा. माझ्या एकाही पोराचं नुकसान होता कामा नाही, त्याचा हातपाय मोडता कामा नाही, तो गाडी पडता कामा नाही, ध्यानात ठेवा. गाड्या दम्माने चालवा. नसता एकानेही मोटरसायकल मुंबईला घ्यायची नाही. जे जे पोरं मोटरसायकल घेणार आहेत त्यांच्या घरच्यांना सुद्धा सांगतो, त्याला घरीच सांगा गाडी दम्माने आण, नाही तर गाडीवर येऊ देऊ नका. त्याच्यापेक्षा फोर व्हीलर लावा. पण एकाने सुद्धा थांबायचं नाही. आहे ती पुरी ताकद ह्यावेळेस मराठ्याने ओतायची आणि मराठ्यांची शक्ती वाढवायची, मराठ्यांची शान वाढवायची. मराठा हरू द्यायचा नाही, ही मराठ्यावर जबाबदारी. सगळ्या मराठ्यांनी मुंबईकडं सगळ्यांनी निघायचं. आपल्याला शांततेचं आंदोलन करायचंय हे सांगितलंय. मुंबईच्या मराठ्यांबद्दलही सगळ्यांना सांगून झालंय. एक शेवटचा मंत्र आता मराठ्यांसाठी. अस्सल जातवान मराठ्यांनी, खानदानी मराठ्यांनी घरी नाही बस. लेकरा बाळाच्या कल्याणासाठी मी जगतोय, जीव जाळतोय, रक्त जाळतोय. उपाशी तपाशी राहून समाजाचे लेकरं मोठं करायसाठी झुंज लावली. तुम्ही घरात झोपून तुमच्याच लेकरा बाळाचे शाप शिवाय अंगावर घेऊ नका. एखाद्या नेत्याला भिवून घरी झोपताल, आमदाराला भिवून घरी झोपताल, सत्ताधाऱ्याला भिवून घरी झोपताल, किंवा आमचं सरकार आहे म्हणून जाणार नाही, किंवा एखाद्याने दम दिला असेल तू जाऊ नको, मला नाव सांगा, नसता त्याच्या वाचून तुमचं काही गुतलं नाही. काय करीन करून करून आमदार खासदार तो मंत्री, तुमचं एखादं काम गुततोय ते करणार नाही केलं. जातीच्या लेकराचं तुमच्या पोराचं आयुष्याचं कल्याण होईल. त्याचं काय? चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आरक्षण आहे तुमच्या लेकरात. त्याचं काय? आपलं कामच काय होतं त्याच्यापेशी? एखादा दवाखाना नाही तर पोलीस स्टेशनला भांडणं झाले बांधायचे, तर त्याच्यापेक्षा भांडणच करू नको. बांधायचे काय गुतलं, त्याचा पाय पाडायची काय गरज आहे? कोणी का 10 रुपयात हेल्मेट घेऊन देतं का आपल्या संसारात चालवायला? म्हणून त्याच्या वाचून काय गुतलंय? आणि त्याचं ऐकून तुम्ही तुमच्या पोराचं पुरीचं वाटलं करणार का आता घरात झोपून? त्याच्यामुळे एकाही मराठ्यांनी घरी थांबू नका. आणि अस्सल जातवान मराठी घरी थांबतच नाहीत. मी सांगतो तुम्हाला, शान नको आवलं घरी झोपतच नाही. आणि जो झोपण ना, जो तरी घरी झोपण, मग शंकाच आहे भाऊ. तरी घरी झोपवतो म्हणल्यावर मग शंकाच. जो घरी झोपलाय ना, तिसरा मुद्दा सांगतो त्याच्यातलाच, जो घरी झोपण ना तो जीवाला खाणार आहे. तो जीवाला इतकं खाणार, त्याला अपमान वाटणार आहे. मायाला सगळे मराठी मुंबईला लढायला गेले, मी घरी झोपलो, ते मनालाच खाणार आहे. कारण ते गल्लीत एकटं झिंडणार आहे, माणसं दिसणार नाहीत. आणि ते म्हणत सगळे गेले, मी इथं काय करू, त्याचीच त्याला लाज वाटणार आहे. ते मागून निघणारच. आणि जर नाहीच निघालं, जर महाराष्ट्रातल्या 3-4 करोड मायमावल्यांना सांगतो, सगळ्यात पैंना पण सांगतो, जर ती घरात झोपला त्याला सांगा सगळं महाराष्ट्र लढायला गेलाय, तू घरात कोर झोपो. तू
वय ना घराच्या बाहेर जा आणि तिकडे जरा इथं काम करीत नाही शेतात तिकडं तार फडाना नुसतं खातो कवर आमच्यावर जेवावर बसून. जरा सगळ्या मावल्यांनी ताईंनी त्याला मुंबईला जायचं सांगा. तुमच्या लेकरा बाळासाठी झटतोय म्हणून सांगतोय. पोरं बाळ लेकी बाळी मोठे करायचं शिका. मग एकाही मराठ्यांनी घरी झोपायचं नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. तुम्हाला बाकीच्या आता सगळ्या गोष्टी मी सगळ्या सांगितल्यात. आता शेवटी एक सांगतो, फडणवीस साहेब, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मी आणि माझा समाज आडमुठा नाहीये. माझ्या सरकारी नोंदी आहेत, आमचे गॅजेटेर आहेत, ते सगळे 26 तारखेच्या आत अंमलबजावणी करा. तुम्हाला आणखीन संधी हातातून गेलेली नाही. तुम्ही कोणाचं ऐकताल आणि तुम्ही आडमुठापणा करायला जाताल. मराठी ह्या वेळेस तुम्हाला भारी भरणार आहेत. आणि तुम्ही जर नाहीच ऐकलं, तुम्हाला जर वाटलं सत्य पुढे शानपण चलत नसतं, तर तुम्हाला सांगतो, जर मराठ्याच्या पोराला एक नुसती काठीने जरी डवचिलं तर मी सरकार उचलून फेकणार, हे पण तुम्ही द्या. मी मुलाहिजा करणार नाही. माझ्या पोरात आणि माझ्या समाजात जातीत माझाले जीव आहे. मी तुमचा कसलाच विचार करणार नाही, हे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा. म्हणून माझी पुन्हा या प्रेसच्या माध्यमातून या 4 ते 5 वेळेस तुम्हाला आग्रहाची विनंती केली. आम्ही तुम्हाला 2 वर्षापासून मागणी करतोय. 4 महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली, 2 महिने झालं तुम्हाला सांगितलेलं वैयक्तिक. आमच्या सरकारी नोंदी जेवढ्यात त्याचा आधार घेऊन तुम्ही मराठा कुणबी कायदा पारित करा, अंमलबजावणी करा, गॅजेटियरची सगळ्या अंमलबजावणी करा. ही तुम्हाला विनंती. आणखीन वेळ गेलेली नाही. एकदा जर मी इथं सोडली अंतरवाली 27ला 10 वाजता, चर्चा फेरच्या बंद. मुंबईत आझाद मैदानला गेल्यावरच मग चर्चा झाले. सांगतो, आपल्या सगळ्या मागण्या रास्त्यात बऱ्याच जणांना त्या पटल्या, हळूच कन देत पण पटल्या. त्यांना वाटतंय खरं आहे, पण म्हणतात. पण याचा अर्थ त्याला राजकीय काहीतरी मिळायचंय म्हणून पण ते उगाच मराठ्याच्या विरोधात लढत बोलायला नको होतं. मी ओबीसीसाठी लढणार, कारण मराठ्यांनी मतं तुम्हाला दिलेत. तेव्हापासून मराठ्या तुमच्यापासून तुटल्या, मराठ्याची लाटच उचलली. तुम्ही ओबीसीसाठी लढणार आणि मराठ्यासाठी का नाही लढणार? कारण सत्ता मराठ्याने दिली. इतक्या लवकर तुम्ही मराठ्याचे उपकार फेडायला नको होते, इतक्या लवकर तुम्ही उलटायला नको होतं, पण तुम्ही उलाटला. त्याचं शल्य, त्याचं दुःख मराठ्याच्या काळजात त्याने घर केलंय. कारण ज्याने बटन दाबलंय त्याची जात जागी झाली. आता तुमचं बटन दाबणार की मी तुम्हाला मोठं करायला मतदान केलं, पण आज माझे पोरं मोठे करायचे. मी भला तुमच्या पक्षाचा आहे, तुमच्या सरकारचा आहे, पण माझे पोरं मोठे व्हायला लागले, तर तुम्ही आरक्षण देण्यात मोठे होऊ देणार. हे मराठ्यांच्या पक्क्या मनात आता खुणगाट झालेली. त्यामुळे मराठी सगळेच मुंबईकडे निघालेत. अर्ध्या आमदाराचे मला फोन येते त्यांच्या, मग आपलं लफडा असं असतं, मी कसं सांगून टाकत असतो. म्हणजे आमची लय बेजरी चालली, पण आम्ही हाय सोबत. आता इथं बैठकाला नाही दिसणार, पण मुंबईत दिसू. म्हणजे मराठ्यांचे कार्यकर्ते सुद्धा आता पेटले. दुसरा शब्द फडणवीस साहेब तुम्ही बोलायला नको आता पुन्हा. मी शेवटाकडे आलोय. पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला, मराठी मुंबईत यायला लागले. ते म्हणले पोलीस बघून घेते. पोलीस बघून घेते, धमक्या द्यायला लागले का तुम्ही मराठी? मग पोराठी लाटच उसळल्या. तुम्ही गोडी गुलाबीने काही करू शकता, दादागिरी नाही करू शकत तुम्ही मराठीशी. आणि मी दादागिरी करायला मुजीचा नसतो. मी मुंबईत येणार आहे. आता तर मुंबईत येणार आहे. आता माग हटत बी नसतो. कोण आडीतोय बघतो जा. तुम्ही दादागिरीची भाषा नाही करत. अरे पालकत्व आहे राव तुमच्याकडं, तुम्ही ज्येष्ठात मोडता. आणि तुम्ही पालकत्व स्वीकारून तुम्ही संविधानाच्या पदावर बसताना तुम्ही म्हणता पोलीस बघून घेते. पोलीस म्हणजे देवेंद्र फडणवीस, आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे पोलीस. त्याच्यात काय बदल नाही. पोलिसाला दोष नाही देणार आम्ही. आणि पोरांना सांगतो, पोलिसाला आयला सुद्धा म्हणायचं नाही. काय करतोय करून घेतोय ते देवेंद्र फडणवीस, हे लक्षात ठेवा. करणारापेक्षा करून घेणारा दोषी ठरवायचे इथून पुढे. आपल्याला उलट्या दिशेने नेलंय लोकांनी, करणाऱ्याच मागं लावलंय. आणि करून घेणारा मजा तेवढे आणतोय ना. करून घेणारा महत्वाचा दोषी, करणारा नाही. आणि पोलिसांना सांगतो, माझे गरीबाचे लेकर आहेत, नादी लागू नका. आमची जेवढी साथ पाहिजे तेवढी आम्ही तुम्हाला देणार आहे. तुमची ट्रॅफिक जाम झाली, गणेश उत्सवाला काही प्रॉब्लेम आले मुंबईत, 1 लाख पोरं स्वयंसेवक आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. आणि गणपती उत्सव आमचा पण आहे, तुमचा पण आहे. आणि मराठ्याला सांगतो, सणावारात गुतू नका. एखादे पोळी खातान, भजे खातान, हागून येताना मोकळे होता. आयुष्याचं लेकराचं वाटोळं होईल. सण पुन्हा येतील, पुन्हा करू. घरात 50,000 1 लाख जर पगार आला, दणक्यात उत्सव करू ना.
पोरं पोरी नोकरीला लागून दे ना, दणक्यात करू. आपण काय हटणार आहेत काय? अजिबात नाही. वारकरी संप्रदायाचे, हिंदू धर्माचे सगळे संस्कार संस्कृत्या पाळतोय आपण, कमी पडणार नाहीत. पण एखाद्या वेळेस संकट असल्यावर कमी. माणूस एखादा वारला, काय झालं तर आपण एक सुतक पाळीत, नंतर करतो. पुढच्या वर्षी दणक्यात करू. यावेळेस गणपती सगळे मुंबईत घ्या, आपल्या गणपती बाप्पाला बघू द्या समुद्र, काय अडचण आहे? मिरवणूक ग्रामीण महाराष्ट्राची मुंबईकडे चालली, काय अडचण आहे का? दरबारीनं उठले का आपण इथं टाकतो आपला गणपती, बिचाऱ्याला एखाद बार समुद्र बघू द्या, पवित्र समुद्र आहे राव. आपल्या गणपतीने बघू नये का? 5 देव बाप्पा घेतले आरती म्हणायला, आम्ही तिथे भेटतो नाही भेटतो, 5 देव बाप्पा लगेच संघ घेतले आरतीला, काय अडचण आहे का? तिथं घालिंग लोटांगर सगळे आरती सुरू. आणि एले साहेब रे इथं तुम्हाला माहित नाही गरीब मराठ्यांनो, आपला 11 दिवसाचा गणपती, 12 दिवसाचा. अरे आमच्यात कोवत आहे 3 महिन्याचे करू. हा 10 दिवसात काय हे किती चाबरेत बघा, यांचा 1.5 दिवसाचा परातीत घेतात असा निघाला गिरगड चौपाटी. आपण म्हणलं कमून 1.5 दिवसात, ते म्हणजे तिला लय काम असत. आणि तिला विचारलं का कमून 1.5 दिवसात, ते म्हणजे त्यांना तेले बिजी असतात आमच्या हमेशा, म्हणून याचा 1.5 दिवसाचा. किती हुशार आहेत बघा. आपले उत्सव आपले परंपरा आपण पाळूच. काही वेळेस समाज संकटात असला ना, त्याला आधी जिंकून न्यायचं बघायचं. समाज संकटात सापडला ना, जेवतं ताट बाजूला लोटायचं आणि सामना करायचा. असं कधी झालंय का? एखादा तुम्ही घरात बसलात, मारायला आला, मग तुम्ही त्याला म्हणलं थांब मी जेवतो, कपडे घातले नाही आणखी मग मारामारी करू आपण. जसं असेल तसं सामना करावा लागतो. तसं समाजाने समजून घ्या, लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. जसं आहे तसं संकटाला आता सामोरं जायचं. सण थोडा कमी, पुढं नंतर पुन्हा करू. आम्ही आमचा गणपती आता तिकडे घेतलाय, तुम्ही घ्या. नसन घ्यायचा तुम्ही माघारी आल्यावर विसर्जन करा. 3 दिवसाचा प्रश्न आहे. 27ला बसवा किंवा 26ला संध्याकाळीच बसवा. 27ला बसू नका, 26ला संध्याकाळी बसवा. 3 दिवसांनी माघारी या, चलून द्या पुन्हा. काय सूट पाहिजे आणखी? म्हणून मराठा समाजाने समजून घ्या, मुंबईकडे गैरहजर तुम्ही राहिलात तर मराठा समाज तुमच्यामुळे हारला, हे ध्यानात ठेवा शब्द आजचा. तुमच्यामुळे समाज हारला आणि माझी जात हारून देऊ नका. जातीला लय किंमत आहे. जात जर एकदा मोडली तर पुन्हा येणार नाही. जातीच्या डोक्यावरती आरक्षण घेऊन गुलालच फेकायचं 29 तारखेला. म्हणून सगळ्यांनी मुंबईकडे चला. पाटील, 29 तारखेला मनोज जरांगे पाटील यांचा जो मुंबईला मोर्चा येतोय, हा मोर्चा म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणाच्या प्रलंबित केसवर दबाव आणणारा राजकीय कंटेंट आहे किंवा कंटेंट ऑफ कोर्ट आहे, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ती यांनी केलेला आहे. आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी तशी तक्रार दिलेली आहे. देऊ नये जरांगे पाटलाचा मोर्चा मुंबईमध्ये, त्यांना थांबवावं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. म्हणजे तुमच्यावर कोण म्हणलं गुन्हे? गुणरत्न सदावर्ती. अरे बाबा, कोर्टात जे आरक्षण आहे त्या मागणीला चाललंच नाही आम्ही. दबाव आणायला आम्ही ते आरक्षण द्या म्हणत नाही. त्या 10% आमचा विषयच नाही. ते सटकेल लोकांचं काम आहे. सटक्या बुद्ध्या खराब झालेल्या आहेत ना. काय असतं आता, काय लोकांना नुसतं राजकीय नेत्याचे बुट चाटायची सवय लागली, त्याच्यामुळे त्यांच्यावर आम्ही बोलत नाही. ते कोण आहे त्याला गिनीत नाही आम्ही. पाटील साहेब, तुम्ही देवेंद्र फडणवीस बद्दल जे काय बोलला आहे त्याच्यावर फार टीका होते. पुन्हा तुम्ही त्यांच्या आईवर शिवी दिली असं व्हायरल होत आहे. नेमकं काय बोलला होता आणि त्याचा काय अर्थ झाला? मी कशी दिली काय म्हणलो? व्हिडिओ त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचे सोशल मीडियावर त्यांच्या अकाउंटवर टाकला. काय म्हणलं? त्यानंतर मनात बंद हे भाजपची प्रसिद्धी करून त्यांनी सुद्धा म्हटलंय की देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल बोलणं चुकीचं आहे. आणि चित्रा वाघ देखील यांनी त्यावरती प्रतिक्रिया दिली. नाही, मी बोललोच नाही ना. आईवर पुढे काय बोललोच नाही मी. बोललो असलं ती शब्द मागं घेऊ, काय त्याला? मी बोललोच नाही, आईवर बोललोच नाही मी. त्याने तुम्ही शिवी दिली असं ते व्हायरल होते. ते शब्द मागे घेतो. बोललो असेल तर बोललोच नाही, पण ती शब्द मागे घेतो. काय करतो? पण आरक्षण द्या म्हणा. मग आरक्षण बी द्या. कारण आमच्या बी आई बहिणी, आमच्या बी आई रात्रंदिवस राब कष्ट करतात. त्यांचे लेकरं फाशी घ्यायला लागलेत. तुमच्या आईप्रमाणे आमच्या बी आईला तोला जरा, आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या. मी तर बोललोच नाही. ओघात बोललो बी असेल तरी ते शब्द मी मागे घेतला आणि मोठ्या मनाने घेतला. त्याच्यात काय नाही एवढं. आमच्या मोठ्याच म्हणायचं, तुमच्यासारखा आडमोठापणा नाहीये. पण स्वतःची आई
दुसऱ्याच आईला पण तोला, कारण आमच्या आई रक्ताच्या थारोळ्यात पाडल्या होत्या. ते बी बघा, त्यावेळेस माझ्याच पोलिसाला हाणलं म्हणले होते. त्यावेळेस आमची आई नव्हती का? त्यावेळेस नव्हती आमची आई. कोण प्रवक्ता फरवक्ता शेण खातो कामन धामाचा, तवा आई नाही दिसली का आमची तुला? कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही, तिला तवा आई नाही दिसल्या का आमच्या? काय बोलते रे? तवा कुठे गेलती तू? कोण वाघिणी ती? चित्रावाग कवर शाळा संपली ती सरकारच्या. आमच्या आई रक्तात थारोळ्यात गेली तवा कुठं मिळेल ती? आमच्या एवढ्या 3-3, 4-4 वर्षाच्या पोरी रक्ताच्या थारोळ्यात पडतो. झोपली होती का तू? तेव्हा नाही तुला आमची आई दिसली? तेव्हा नाही का तुझी जात जागी झाली? कवर खेटर साठी दिरे कुणाच्या नादी लाग माय लागून लागून तू. तू बाई येत आमजो बी बाय हे शिकू नको तसलं. आमच्या आई बहिणी 307 केली तयार केल्यावर जमन का? आणि लईच माय नादी लागली मी तो सगळं कापड उचकीन. आणि तो माहिती येईन बी संध्याकाळ पोत मला बघ येते का नाही. हो तुमचे काय काय येतं सगळं सांगते मग मला लोक की संध्याकाळपर्यंत. उगा नादी लागू नको. तिची आईची लय माया आली तुला. तुला आमदार खासदार व्हायचं असं. आमचे पोरं फाश्या घ्यायला लागलेत. आमच्या पण पोरी आहेत, आमच्या सुद्धा आया आहेत. तिच्याकडे विभाग जरा डुकून इश्यू करू नको कशाचा बी. आईला बोललो कशाला बोललो? आईला बोलत नाही. तू आई 2 लाख साडी घालीत असन म्हणून तो आहे. आमच्या फाटक्या कपड्यातली पण ती बी आहे आम्हाला प्रिय. नाटक करतो काय? काही व्हिडिओ टाकतो काय करतो? सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या? लय लागलं का? आमच्या आईचं का नाही टाकलंस? बॅड हल्ला झाला म्हणून. तू तर म्हणला बायानेच हाणलं पोलिसाला माया. तो हे पोलीस आहेत काय? ते कम नाही टाकलं रे? नाटक करतो. म्हणा माझ्या आईला बोलले तो आहे तुला प्रिय, आमची आई आम्हाला प्रिय आहे रे फडणवीस. चल येतोय मुंबईला शिकवायला काय नाटक? एक शब्द बोललो तो स्वतःच्या अकाउंटवर टाकतो. आम्हाला वाटलं लय शहाणा आहे. तुला वाटलं नेरेटिव्ह पसरेन मी पुन्हा मपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकलं लोक दूषित करीन. लोकांना काही देणं घेणं नाही. लोकांनी ओळखीला आमच्या आईला आणलं तेव्हा तू काही नाही बोलला. तू आईला बोलला म्हणून तुला एवढं लागलं तर तू तुला बघ. तरी पण मराठी तुटून निघतेत मुंबईकडे. नाही मोजीत मराठी कुणाला. आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहिती बी नाही. तरी मी शब्द मागे घेतला. आमच्या आईचं काय रे? ये आंतरवलीत येऊन बघ. चालता येते का आमच्या माया माऊल्या आता बाजार झोपलेल्या? चल तुला दाखवतो. काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला असं आटोळं पिटोळं केलंय चौकून. नाही ऑपरेशन होत लिलावतील नाही झालं देवेंद्र फडणवीस आणखी काय सांगतो रे? व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू? आमच्या आई कमरात वाकल्यात, नाक तुटून गेले, नाक फायबरचे बसविले दुसरे. म्हणा माझ्या आईला बोलले आईवाला कोणा शिकितो आहे? आमच्या मराठीच्या आईचे पोर आत्महत्या करायला लागले आरक्षणामुळं. लाज वाटली बाई तुला? मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागलास. तुला स्वतःची आई वाटती, बाकीच्या मराठीच्या आई नाही वाटत तुला? त्या पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फडणवीस बढती दिली. यांनी बढती दिली सगळ्याला. मोठ्याला पोस्ट दिल्या मराठ्याला हाणलं म्हणून. इतका आनंद व्यक्त केला तो. तुपल्या आईला आधी नाही बोललो मी. आधी मपल्या आईला हाणलं मराठ्याच्या तेव्हा तुपल्या आईला बोललो त्यावेळेस. आधी नाही बोललो. खानदानी अवलादे आधी कोणाचाच वाटा जात नाही. जातवान क्षत्रिय मराठीची पायदाशी. मोगन डायरेक्ट बोलत नाही कोणाला. आमच्यावर बोलल्यावर बोलतो. तुला हे बरं सुचलं तू आता एवढा व्हिडिओ कट करून तुपल्या आईचा तुपल्या सोशल मीडियाला टाकायचा. गॅजेट टाक ना. हैदराबादचं गॅजेट मराठी नोंदी थेट सांग ना ओबीसीच्या नेत्याला. मी व्हॉट्सअपला टाकलंय, माझ्या सोशल मीडियाला टाकलंय. ते मराठ्यांचं गॅजेट आहे, सरकारी नोंदी आहेत. हैदराबादचं, सातारा संस्थांचं द्यायला लागलो. हे टाक. हे काय टाकतोस? आरक्षण दे. तुझ्या आईची पूजा करतो आम्ही. तुझ्या आईला बी आमची आई म्हणतो आम्ही. बघ म्हणतो का नाही? आणि तू पाठीमागे म्हणलो. आधी तू आमच्या आई बहिणीचे डोके फोडलेत तेव्हा तुला बोललो. डायरेक्ट नाही बोललो. बंद कर रे चाळे. अरे मला नाही माहित तू इतकं रडकय म्हणून. तरी मला त्या रक्तात वाटलं होतं तू रडकयस म्हणून. आधी हिंदुत्वाचं रक्त म्हणला होता, नंतर म्हणला मग ओबीसीचं रक्त. कोणाचं रक्त आहे तो?
चुकीचं बोलत नाही. ह्यो पठ्ठ्यातरी कट्टर हिंदू आहे, वारकरी संप्रदायाचा कट्टर शिष्य आहे. आणि बोलून दाखवलं. ज्यावेळेस युती करायची होती त्यावेळेस मुस्लिम बांधवाला जाहीर सांगितलं होतं मीडियाच्या समोर, मला माझ्या धर्माचा गर्व आहे, स्वाभिमान आहे, मी कट्टर हिंदू आहे. धर्म परिवर्तन नाही करायचंय, सत्ता परिवर्तनासाठी मुस्लिम बांधव आपण एकत्र येतोय. तुम्ही 5 वेळेस मस्जिदीत नमाज पडा, तुम्हाला तुमच्या धर्माचा गर्व असला पाहिजे. मला माझ्या धर्माचा गर्व आहे. असं नाही बदली तुमच्यासारखं. एकदा जा पाकिस्तानला नवाज शरीफच्या पुरीच्या लग्नाला, एकदा घे शहानवाज हुसेन जवळ, एकदा घे पाशा पटेल जवळ मतदानापुरता. तुमच्यासारखं नाही. खरं बोलून त्या टायमाला आम्ही उची टोपी घातली की दाखवायची, तुम्ही नाही का घातल्या? ते आता तुमचे मोहन भागवत साहेब का काय आता जाऊन आलेत कोणत्या त्या मौलानाच्या बैठकीला 1-1.5 महिन्यापूर्वी. आता तुमचं जमतं. तुम्ही केलं की हिंदुत्व, आम्ही केलं की तीव जातीवाद. वा, कोणाला शिकवतो? इतकं रडको नको म्हणू, इतकं रडको नको. द्यायचं जीवावर आलं म्हणून असल्या सोशल मीडियावर टाका लागलाय. ते देवेंद्र फडणवीसच्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं जीवावर आलंय म्हणून आईचा सहारा घेऊन आईची आडुंगी लपायला लागला. मराठा जात अशी भावनिक आहे, आईला मानती, संस्कृतीला मानती, धर्माला मानती, अशी मराठ्यांची जात. मराठ्यांना खरं आरक्षण द्यायचं जीवावर आलंय म्हणून त्याचा आईचा मुद्दा त्यांनी पुढे केलाय आणि आईच्या आडुंगी लपून मराठ्यांचा वाटोळा करायला लागलाय. नाही होऊन देणार, मराठ्याचा वाटोळा नाही होऊन देणार. ते बोललेला शब्द मी मागे घेतला. ओके. जरंगेंचा गणपती मुंबईत जाऊ देणार नाही, मुंबईच्या बाहेरच त्यांचं विसर्जन करू, असं लक्ष्मण हाके म्हणतात. कोणाच्या ना काही रे जोर एवढं मोठं चॅनल आहे असल्याचं काय असते. आम्ही महत्व देत नाही त्यांना. कोणाला महत्व द्यायचं कोणाला नाही आम्हाला चांगला माहिती. एवढी ताकद स्वतःच्या जातीसाठी लावा. आता बहुत दऱ्या खोऱ्यात मेंढ्या सांभाळणारे गोरगरीब धनगरांचे लेकरं मोठे होती. मराठ्याचं एकच भांडण घेऊन इकडं पुढं आपल्या स्वतःच्यासाठी लढावं. तिथं मर्दानगी दाखवा, तिथं लेकरं मोठे करावं आणि त्या समाजाला न्याय द्यावा, त्यांसाठी झुंजावं. मराठ्यात वाढ झुंजायचंय वय. आणि मी त्यांना विरोधक मानलं नाही. आज नाही 2 वर्ष झालं सांगतो, आणि कधी मानणार पण नाही. कारण आम्ही रोज गाव खेड्यात ओबीसी मराठा बांधव एकत्र राहतो. राजकारणात ऐकून आम्ही डोक्या फोडायला मोकळे नाही एकामेकाची, आणि कधीच फोडू शकत नाही, फोडणार बी नाही. गाव खेड्यात आम्ही सगळे एक आहेत. रोज आम्हाला सुखात दुःखात एकत्र राहावं लागतं. एकमेकाला पाणी द्यावं लागतं, बैल द्यावं लागते, जनावर द्यावं लागते, एकमेकाची मोठी सुरू करावं लागतात. आम्हाला टपऱ्यावर बसलो एकामेकाला घोडे लावित येत. आमचं धकत नाही एकमेकाचं, एकमेकाशिवाय इथं गाव खेड्यात. आम्हाला नाही परवडत हे राजकारण्यांचं ऐकून. ते राजकीय स्वार्थासाठी बोलून जातात, पण गाव खेड्यातली सगळी विस्कटली जाते. त्यामुळे मी एकाही जातीला आतापर्यंत बोलायला दाखवा मला नेते नाही सोडित बाप. त्यांचे नाही ना आमचे नाही. आमचे तर कोणते धाडाचे आहेत. मी जातीला आतापर्यंत बोललो नाही आणि बोलणार बी नाही. कारण आम्ही रोज एकमेकात राहावंच लागतं. सुख आलं दुःख आलं, कुणाला दवाखान्यात न्यावं लागतं, कुणाला काही एकमेकाच्या सुखा दुःखात जावं लागतंय. आम्हाला सगळ्या जागेवर एकत्र राहायला लागतं. यांचं ऐकून आमचं कोणतं पोट भरणार आहे. आणि ओबीसीचं ऐकत नाही. ओबीसीचा किती झटका आम्हाला. ते म्हणजे तुटपला झेंडी तिकडं आमदार होतो, मंत्री होतो, इकडे आरक्षण मागायला दिलं सोडून लढतोय की मराठ्याच्या विरोधात आरक्षण देऊ नका म्हणून. गरीब ओबीसींना वाटतं मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या तर गरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. यांनी इकत भांडण घेऊ नये. मराठ्याच्या नोंदी नसत्या तर मग ठीक आहे म्हणते, मग आंदोलन करू. मराठ्याचं असून देऊ नका म्हणता तुम्ही. त्याच्यामुळे तेच उठलेत, त्यांच्यातून तेच उठलेत. ते एवढं काढी लावतं ते चाबर. पाटील शरद एकीकडे मुंबईकडे मराठा आरक्षणासाठी जात आहे, मात्र महाराष्ट्रात दुसरीकडे शरद पवार गटात खूप मंडल यात्रा काढण्यात आलेली. आता बोलू त्याच्यावर नंतर. मी कालच सांगितलं त्याच्यावर बोलू नंतर. पाटील, महाज्योतीकडून सुद्धा विद्यार्थ्यांचं विद्यावेतन बंद करण्यात आलं. कोणाचं? महाज्योतीकडून जे विद्यावेतन देण्यात येत होतं विद्यार्थ्यांना ते सुद्धा बंद करण्यात आलं. नाही, ते द्यायला पाहिजे. त्यात काय होईल मग? ओबीसीच्या लेकरांचा वाटोळा होईल. महाज्योतीच्या काही योजना जर बंद केल्या, सारथीच्या जर बंद केल्या तर ते लेकरांचा वाटोळा होईल. तुम्हाला लेकराला वाटोळा करायचा अधिकार नाही. कारण मी मागच सांगितलं होतं, मी जर जातीवादी असतो तर मला सांगितलं होतं मराठ्यांच्या पोरीला मोफत शिक्षण करतो. मी जातीवादी जर असतो तर मी म्हणलं असतं मराठ्याच्या पोरीला मोफत शिक्षण करा, कारण लढा मी लढतोय, महासमाज लढतोय. मी सांगितलं लेकी बाळीने काय केलं? सगळ्यांच्या जातीच्या पोरीला मला मोफत शिक्षण केलेलं पाहिजे. हे पहिला माणूस आहे मी सांगणार. आज ओबीसीच्या लेकी बाळी सुद्धा मोफत शिक्षण घेतात.
जातीवादी असतो तर केलं असतं का? एवढं राजकारणासाठी करते म्हणूनच ओबीसीने मला ओळखलंय. हे पोरग जातीवाद नाही करत, उलट मिळून देतय. आणि आमचे 4-10 जण आहेत एवढंच उगच मराठीच्या विरोधात पळत आहेत. सगळी सोयीची जी आहे. अंतिम काय झालं बरं, आपण 2-3 वेळेस त्याच्यामध्ये चेंज केली आणि आता आपण असं म्हणतो की त्याचं पोट जातीमध्ये रूपांतर करावं. नाही, ते तुमचा बघण्याचा चष्मा आहे, बदल नाही केला. आता ते तुमच्या विचाराला मी काय करू शकत नाही. 2-3 वेळेस आपण त्यांना व्याख्या दिलेली होती. अंतिम काय झालं सरकारकडून हे तुम्हाला विचारायचं. बदल केलेलाच नाही आहे, तीच व्याख्या दिलेली, फक्त 4-2 शब्द घालत नाहीत ते. त्यामुळे पोट जात उपजातच आहे पहिल्यापासून तत्सम म्हणूनच शब्द वापरलेला. कुणबीची पोट जात होती, बाकीच्यांच्या झाल्या आरक्षणात घालताना म्हणून 400-450 जाती झाल्या. त्यामुळे त्याला काही बदल नाही, कुठं काय नाही. फक्त आता हे सरकार मुद्दाम काहीतरी खोड्या काढणार, मुद्दाम काहीतरी मुंबईत नाही येण्यासाठी काहीतरी पिल्लू सोडिणार, समाजात गैरसमज करणार. मराठीचे डोके फ्रेश आहेत, कुणी काही म्हणू मुंबईला जायचं एवढं डोके आहेत त्यांच्या. कुणी सरकार उलट बोलू, देवेंद्र फडणवीस व्हिडिओ टाकू, भावनिक वातावरण करू, ते आता आडून गेला पाहिजे. लक्षात आलं आमच्या, आडून गेला पाहिजे. कोणाच्या आडून पदराच्या आडून नसते तुला पत्र बाबा, मुख्यमंत्री आहे बाबा तू. सरकारकडून चर्चेसाठी येणार अशी काही नाही, काहीच नाही सरकारकडून काय नाही. आणि त्या आशेवर मी आंदोलन करत नाही कधी, कारण ठरवून केलेलं आंदोलन कधीच यशस्वी होत नाही. मी बसतो आणि तुम्ही या सोडायला, यशस्वी होत नसतं. मला माझ्यावर आत्मविश्वास आहे, माझ्या समाजावर आत्मविश्वास आहे. आम्ही लढून मिळवतो आणि आम्हाला नाविलाज आहे. आम्हाला हजारो वर्षाचा इतिहास आहे, आम्हाला लढल्याशिवाय काहीच मिळालेलं नाही आतापर्यंत. आम्हाला लढूनच मिळावं लागलेलं आहे. त्यामुळे आरक्षण सुद्धा आम्ही लढूनच मिळवणार आहे. 29 ऑगस्टला आरक्षण घेणार आणि ओबीसीतूनच घेणार. एक मराठा. दोन उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि एकनाथ शिंदे. तत्कालीन मुख्यमंत्री इथे येऊन सुद्धा गेलेले होते. शिवरायांची शपथ देखील त्यांनी घेतली. या दोघांची काही जबाबदारी नाही का? आणि फडणवीसांची सुद्धा जबाबदारी आहे. ही ज्यावेळेस आठवण करून दिली अजितदादाची आणि शिंदे साहेब तुम्ही आम्हाला, त्याबद्दल धन्यवाद. पण तुम्हाला एक आठवण करून देतो. फडणवीस साहेब एका चॅनलच्या व्यासपीठावर म्हणले होते, मी म्हणलो होतो फडणवीस साहेब शिंदे साहेबाला आणि अजितदादाला काम करून देत नाही. तर त्यांनी चॅनलच्या मोठ्या व्यासपीठावर सांगितलं होतं, मी शिंदे साहेबाला अडवा येत नाही. शिंदे साहेबांनी सांगाव मी अडवा येतो का? आता कोण सांगन का मला अडवा येतोय म्हणून? पण तरीही त्यांचं उत्तर त्यांना मिळालंय. तुम्ही जर त्यावेळेस म्हणलात मी अडवं येत नाही, आम्ही त्यावेळेस पुरतं मान्य केलं, ठीक. पण आता तेव्हा तुम्ही अडवं येत नव्हते ना, याचा अर्थ मराठ्याला तुम्हाला आरक्षण देत होतं, याचा अर्थ असो मी त्यांना अडवं येत नाही, याचा अर्थ तुम्हाला मिळू द्यायचं होतं. आता तुम्ही येत 8 महिने झाले कमी मिळाला, याचा अर्थ त्यावेळेस तुम्ही मिळून देत नव्हतं, आताही तुम्हाला मिळून द्यायचं. फक्त आता आईचा काहीतरी मुद्दा उकरून काढाय आणि आईला पुढे करून राजकारण करू नये. तुच्छ राजकारण आहे ते. आईचा सुद्धा राजकीय स्वार्थासाठी बळी देऊ नये, आईला ढकलू नये फडणवीसांनी पुढं. स्वतः छातीवर घ्यावं सगळं काय असेल मर्दासारखं. मायमाऊलीला पुढं नाही घालावं. राजकीय स्वार्थ आणि सत्तासाठी ते पट टिकायसाठी आईला सुद्धा याच्यात ढकलाव असा पुत्र महाराष्ट्र पुन्हा एकदा बघायला लागला. म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्याला काम करू दिलं नाही आणि हा हे करीत नाही. मागच्यांना करू दिलं नाही, हा पण करत नाही. केलं असतं तर आम्हाला दिसलं असतं. करू देत नाही. 8 महिने झालं ना, याचा अर्थ मागचं पण सिद्ध झाला. आता शिंदे साहेबाला अजितदादाला काम करून दिलं जात नव्हतं, आता तुम्ही झालात ना, मग करून दाखवायचं ना. आम्ही म्हणलो असतो त्या टायमाला, खरंच शिंदे साहेबांनीच केलं नाही, कारण फडणवीसनी केलं ना. आता तुम्ही असून देत नाही, त्याचा अर्थ तुम्हालाच द्यायचं नाहीये हे सिद्ध झालं. आणि मागही मिळू दिलं नाही हे पण सिद्ध झालं. आणि आता नवीन डाव आलेला तुमचा, याच्यावर नाही सिद्ध झालं तुम्ही किती रडकी आहेत. मी मुंबईला येणार आहे फडणवीस साहेब, 100% येणार. तुम्ही किती स्टंट करा, तुम्ही किती भावनिक करा, तुम्ही आईला पुढे घाला. तुमच्या आईला सुद्धा आमच्या लेकराची माया येत असते. या पोट्ट्याने देऊन टाकावं, मुख्यमंत्री झाला तर म्हणत असेल ती आई घरात बसल्याला, ह्या पोट्ट्याने देऊन टाकावं. गरीब मराठीच्या लेकराचा शापशिव्या घेऊ नये, त्यांचं वाटोळ करू नये. तू मुख्यमंत्री झालास, मनातले मनात त्या जातवान आईला वाटत असत 100%. पण तू आता राजकीय स्वार्थासाठी आईचा सुद्धा बळी द्यायला निघाला.
चलो धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय! मराठा! मराठा तुम्हारे बने! मराठा तुम्हारे बने!